नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण जे महाराष्ट्र पोलीस भरती 2025 जी होणार आहे त्यासाठी ते सराव प्रश्नसंच घेऊन आलेलो आहेत, ज्यामध्ये करंट अफेअर तसंच सामान्य ज्ञानचे प्रश्न इथे असणार आहेत। तर बघा, अशा प्रकारचा हा आपला 33वा पार्ट आहे आणि इथे जे आपण क्वेश्चन घेतोय ते ॲज इट इज खूप सारे पाठीमागच्या एक्झामला उतरलेले आहेत, तुमच्या पोलीस भरतीच्या एक्झामला। त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे करंट अफेअरचा। यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा, याच्यामध्ये मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, तर या तिघांची देखील अशा प्रकारे इथे निवड झालेली आहे। म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व। तर बघा, मनू भाकर यांची कशासाठी निवड झाली, तर ही शूटिंग ह्या खेळासाठी हिची इथे निवड झालेली आहे। तसंच डी गुकेश ही चेस आणि हरमनप्रीत सिंग हिचं हॉकी हा खेळ आहे। तर बघा, या अशा तिन्ही खेळामध्ये हे पारंगत व्यक्तिमत्व असल्यामुळे हे पुरस्कार त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील असे त्यांनी असं विशेष योगदान दिल्यामुळे त्यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? तर बघा, अर्जुन पुरस्कारासाठी 32 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे। अर्जुन पुरस्कार हा भारतातील एक महत्त्वाचा क्रीडा पुरस्कार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा दिला जातो आणि यंदा हा 32 खेळाडूंना याच्यामध्ये याची निवड झालेली आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर सुहास दिवसे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन। तर बघा, डॉक्टर सुहास दिवसे यांची राज्यातील जमाबंदी आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदावर देखील काम केलेलं आहे, त्यामुळे हे व्यक्तिमत्व कसं आहे, फेमस व्यक्तिमत्व आहे। तसंच पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या डॅश डॅश यांना मिळाला। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लीना नायर, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन, यांना हा पुरस्कार मिळाला आहे। लीना नायर या कोल्हापूरमधील म्हणजे कोल्हापूरच्या असून त्या चॅनेल कम्युनिकेशनच्या प्रमुख पदावर काम करत आहेत। त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा प्रतिष्ठित सन्मान मिळालेला आहे। पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पाणबुडी भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहे? तर 15 जानेवारीला दाखल होणारी पाणबुडी आहे ऑप्शन सी वाघशीर। तर बघा, वाघशीर ही स्कॉर्पिन श्रेणीतली आहे। याचं कोणत्या श्रेणीतली आहे तर हे पण लक्षात असू द्या। स्कॉर्पिन श्रेणीतली ही पाणबुडी आहे। ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी असून देशाच्या सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन महाराष्ट्र संघ, म्हणजेच महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, बघा, हे करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत, खूप फॅक्च्युअल आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, जे की आगामी होणारी 2025ची जे कोणी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन त्याचा ॲनालिसिस भेटत आहे, जी की तुम्हाला ऑनलाईन जरी क्लास घ्यायचं म्हटलं तरी 5-5, 10-10 हजार जिथे मोजावे लागतात, तर ते न मोजता आपल्याला आपल्या या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अशा प्रकारची माहिती भेटत आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन इथे तुम्हाला भेटत आहेत। आणि पाठीमागची जर तुम्ही प्रश्नपत्रिका काढून बघितल्या 2024मध्ये जी पोलीस भरती झालेली आहे त्यामधले जर प्रश्न तुम्ही पाहिले तर ॲज इट इज आपल्या या व्हिडिओमधून खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत। तर बघा, विश्वास ठेवत चला आणि होता होईल तेवढं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नक्की याचा फायदा जाणवेल। तर बघा, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तर पूर्ववाहिनी नाही ही नदी ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन तापी नदी। तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून ही वाहणारी नदी आहे आणि पश्चिम वाहिनी असून ही अरबी समुद्राला जाऊन मिळते। गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या सर्व नद्या पूर्ववाहिनी आहेत आणि त्या कुठे जाऊन मिळतात तर ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। तर बघा, अशा प्रकारे हा जिओग्राफीचा क्वेश्चन होता। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन तापी। तर बघा, तापी नदीच्या खोऱ्यात काळ्या मृदेची खोली सर्वाधिक आहे। काळी मृदा ही कशी आहे, ज्वालामुखी खडकापासून तयार झालेली मृदा आहे आणि ती प्रामुख्याने कापसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे। कापूस म्हणजेच कपाशीच्या लागवडीसाठी ती कशी प्रसिद्ध आहे, त्यामुळे ती आपल्या महाराष्ट्रात तरी जो महाराष्ट्र पठारी भाग आहे तिकडे ही काळी मृदा आपल्याला दिसून येते। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीचे विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे?
तर बघा अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पंढरपूर. तर बघा पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीने अर्धवर्तुळाकार तयार केलेला आहे आणि या आकार घेतल्यामुळे ती चंद्रभागा म्हणून आपण तिला ओळखतो. पंढरपूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे जे की सर्वांना माहीत आहे. पंढरपूरबद्दल कोणाला माहिती नाही असं एकही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही. आणि तिथेच आपण त्या पंढरपूरमध्ये जी नदी आहे भीमा नदी तिला आपण तिथे चंद्रभागा असं म्हणतो. तसंच पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन नरसोबाची वाडी. तर बघा कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम नरसोबाची वाडी येथे होतो. नरसोबाची वाडी ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि पुढचा प्रश्न पाहूया खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. तर बघा ज्या खाड्या आहेत आपला जो महाराष्ट्र आहे तर या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच कोकण जो भाग आहे तर इथे जिथे जिथे समुद्राला नद्या मिळतात त्या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत. तर या खाड्यांचा जो क्रम आहे तो आपल्याला इथे विचारलेला आहे. तर उत्तरेकडून म्हणजे उत्तर साईडकडून खाली दक्षिणेकडे हा क्रम आपल्याला लावायचा आहे. तर बघा इथे करेक्ट आन्सर आहे याचं वसई खाडी, जयगडची खाडी, जैतापूरची खाडी आणि देवगडची खाडी. तर बघा अशा प्रकारे जो क्रम आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये वसई, जयगड, जैतापूर आणि देवगड तर हा इथे करेक्ट आहे. तर तुम्ही मॅप काढून अशा प्रकारे अभ्यास करू शकता. एखादी ट्रिक्स जर बनवली तर हे सगळ्या खाड्या तुमच्या पाठ होऊन जातात. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खाड्यांची ट्रिक्स देखील सांगितलेली आहे. तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व खाड्या तिथे त्या एका ट्रिक्समुळे पाठ होतील उत्तरेकडून दक्षिणेकडे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा गोदावरी भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात. तर बघा गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी वेगळी करणारी पर्वतरांग आहे बालाघाटची डोंगर रांग म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं इथं करेक्ट आहे. बालाघाट डोंगर रांग ही गोदावरी आणि भीमा नद्यांचं खोऱ्यांना वेगळं करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे. तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी प्रणाली आहे गोदावरी नदी म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. गोदावरी नदी प्रणाली ही सर्वात मोठी नदी प्रणाली आहे. तसंच गोदावरीलाच आपण दक्षिण गंगा असं देखील म्हणतो. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात असा देखील क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपण आरे अँगलनी जर विचार केला तर अशा प्रकारे जर आपण क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला पेपर कठीण जात नाही. त्यामुळे आपण इथे अशा प्रकारे ॲनालिसिस करत आहोत. तसंच पुढचा प्रश्न आहे कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप सारे वृत्तपत्र आहेत. तर यापैकी जे 4 ऑप्शन दिलेत यापैकी कोणतं नाही असं विचारलं आहे. तर बघा हरिजन, मूकनायक, समता, प्रबुद्ध भारत यापैकी हरिजन हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही. तर हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं आहे मग महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचं हरिजन हे वृत्तपत्र त्यांनी चालवलेलं वृत्तपत्र आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, समता, प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे चालवलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया मराठीतील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला जातो. तर बघा मराठीतलं पहिलं वृत्तपत्र काढण्याचा मान बाळशास्त्री जांभेकर म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 मध्ये 1832 रोजी दर्पण हे मराठीतलं कोणतं दर्पण नाव पण लक्षात असू द्या. दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया ज्ञानसिंधू आणि वित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली. तर बघा ज्ञानसिंधू आणि वित्रोदय तर याचं करेक्ट आन्सर आहे वीरेश्वर छत्रे म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. वीरेश्वर छत्रे वित्रोदय काहीतरी ट्रिक्स करून अशा फॅक्च्युअल गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे वीरेश्वर छत्रेचे दोन्ही पण आहेत. वीरेश्वर छत्रे यांनी ज्ञानसिंधू आणि वित्रोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली होती. त्यांच्या माध्यमातून कशासाठी सुरू केली होती तर सामाजिक आणि राजकीय सुधारणासाठी अशा प्रकारे हे योगदान देतील या हिशोबाने त्यांनी ज्ञानसिंधू आणि वित्रोदय सुरू केलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावली आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन ज्ञानप्रकाश. तर बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणाच्या चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनतापत्र व डॅश डॅश ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे मूकनायक म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर मूकनायक आणि जनतापत्र या वृत्तपत्राद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता तसंच दलितांचे हक्क यासाठी आपले विचार प्रसारित करण्यासाठी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं किंवा या वृत्तपत्रांचा त्यांनी अशा प्रकारे वापर केला होता.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले होते? तर बघा, समाज स्वास्थ्य हे मासिक र धो कर्वे म्हणजेच फर्स्ट ऑप्शन र धो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केले. त्यांनी समाजातील लैंगिक शिक्षण आणि महिलांच्या अधिकाराबाबत जागृती करण्यासाठी अशा प्रकारे हे मासिक सुरू केलं होतं. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, विष्णू शास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन इंदू प्रकाश. तर बघा, इंदू प्रकाश या वृत्तपत्रातून विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवांच्या समस्या मांडल्या आणि त्यांच्या पुनर्विवाहासाठी देखील चळवळी उभ्या केल्या. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 21 इथे क्वेश्चन पाहिलेले आहेत, जे की तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा सरळ सेवेची असो किंवा कंबाईनची परीक्षा असो, यामध्ये अशा प्रकारे फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. तर अशा प्रकारे आपण इथे जे क्वेश्चन घेतलेले आहेत अगदी इम्पॉर्टंट, आणि इथून मागे पण ज्या एक्झामला आलेले आहेत काही याच्यातले क्वेश्चन, त्या अनुषंगाने आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हायला हवा हा हेतू असल्याने आपण अशा प्रकारे इथे घेतलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर अशाच प्रकारे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहण्यासाठी व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू व्हेरी मच.